आज आपण हिवाळा स्पेशल आरोग्यवर्धक कंबरदुखी आणि केस गळती थांबवण्यासाठी उपयुक्त आणि आयर्न, फायबर आणि प्रोटीन्सने भरपूर अशा आणि बाळंतणीलाही उपयुक्त अशा हळी, मेथी, डिंक, ड्रायफ्रुट्स वापरून पौष्टिक असे लाडू बनवायची रेसिपी पाहूया. नमस्कार, मी वर्षा विएन्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी 50 ग्रॅम मेथी गॅसवर कढई ठेवून अगदी मंद गॅसवर गरम करून घेऊयात. ही खूप भाजायची नाही, नाहीतर मेथी कडू होईल. आता ही लगेचच मिक्सरला फिरवून घेऊयात आणि मग ही तयार झालेली पावडर एका वाटीत घेऊन त्यात ती मुरेल अशी तूप घालूयात. आता ही 2 तासासाठी भिजत ठेवायची. तुम्ही तुम्ही आदल्या रात्री ही तयारी करून ठेवू शकता. आता इकडे कढईत पाववाटी हळी तडतडेपर्यंत शेकून घ्यायची. आता 3 ते 4 चमचे खसखस मंद गॅस फ्लेमवर भाजून घ्यायची. यानंतर 2 वाट्या किसलेले सुके खोबरे कढईत घेऊन अगदी सोनेरी रंगावर अगदी मंद गॅस फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत. हा बघा असा रंग आला पाहिजे. खूप जास्त काळे करायचे नाही. आता हे काढून घेऊन 50 ग्रॅम काजू सुकेच भाजून घ्यायचे. काजू घालणं ऑप्शनल आहे. मग 150 ग्राम खारीक पावडर, थोडी तूप घालून अगदी खरपूस भाजून घ्यायची. हे सगळे भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकायला मदत होते आणि चवही चांगली येते. मग 100 ग्रॅम बदाम थोडे तूप घालून भाजून घ्यायचे. आता आपण कढईत थोडी जास्त तूप घेऊन डिंक फुलवून घेणार आहोत. 100 ग्राम डिंक अगदी थोडा-थोडा घालत या प्रकारे असा फुलवून घ्यायचा. डिंक थोडा-थोडाच घालायचा, जास्त घालायचा नाही, नाहीतर तो कच्चा राहतो. दाताखाली यायची भीती असते. आता हे भाजून झाल्यानंतर आपण भाजून ठेवलेले सुके खोबरे हातानेच कुस्करूया किंवा मिक्सरला फिरवून घेतलात तरीही चालेल. मिक्सरला फिरवल्यामुळे तेल रिलीज व्हायला मदत होते. मग भाजलेले डिंकही मिक्सरला फिरवून घ्यायचे. आता आणि बदाम काजूचीही पावडर करून घ्यायची. मग हे सगळे जिन्नस एका ताटात एकत्र करून हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आपण 3 वाट्या गहू पीठ एका चाळणीत घेऊन परातीत चाळून घेऊयात आणि मग हे एका कढईत घेऊन हे मंद गॅस फ्लेमवर खरपूस भाजून घेणार आहोत. आता ही कढई गॅसवर ठेवून त्यात 1 वाटी तुपातले अगदी थोडे-थोडे करत तूप यात पिठात घालायचे आहे आणि गुठळ्या मोडत सतत ढवळत हे पीठ आपल्याला एकदम खरपूस भाजून घ्यायचे आहे. 4 मिनिटे भाजून झाल्यावर आणखी थोडे तूप घालून हे भाजून घ्यायचे. हे बघा असा रंग आला पाहिजे. मग आपण 2 तास भिजत घातलेली मेथी या पिठातच मिक्स करूया. त्यामुळे मेथीचा कडूपणा कमी व्हायला मदत होते. आता उरलेले सगळे तूप पिठात घालून हे या सोनेरी रंगावर हे पीठ भाजून घ्यायचे. मला हे पीठ भाजायला 20 मिनिटे लागली आणि मग हे एका परातीत काढून घ्यायचे. सुरुवातीपासूनचे सगळे साहित्य भाजून घ्यायलासाठी पाव किलो तूप लागले. आता आपण अगोदरच एकत्र करून ठेवलेले सगळे जिन्नस खळी, खसखस, काजू, बदाम, खारीक पावडर, डिंक यात घालून घ्यायचे आणि हे सगळे जिन्नस सुरुवातीला चमच्याने आणि मग थोडे कोमट झाल्यावर हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून ठेवायचे. आता अर्धा किलो एकदम पातळ किसलेला गूळ कढईत घेऊन हा आपल्याला वितळून घ्यायचा आहे. याचा आपल्याला पाक करायचा नाही. हा बघा, हा असा पातळ चिरायचा म्हणजे लगेचच वितळायला मदत होते. आता यात 2 चमचे तूप घालूयात आणि अगदी मंद गॅस फ्लेमवर हे हळू वितळवून घेऊयात. हा फक्त सगळा गूळ वितळेपर्यंतच गरम करून घ्यायचा. याला उकळी काढायची नाही, नाहीतर पाक तयार होईल आणि लाडू कडक होतील. गूळ पूर्णपणे वितळला की लगेचच आपण एकत्र करून ठेवलेल्या जिन्नसांवर हा घालून घ्यायचा. आता इथे मात्र आपल्याला एकदम झटपट कृती करायची आहे. नाहीतर गुळाचे खडे तयार होतील. वितळलेला गूळ घातल्या-घातल्या चमच्याने सगळ्या जिन्नस व्यवस्थित ढवळत हा गूळ त्यात मिक्स करून घ्यायचा.
याला लगेचच हात लावायचा नाही, चमच्यानेच मिक्स करायची, नाहीतर खूप जास्त चटका बसू शकतो. आता थोडी वाफ केल्यानंतर हे आता आपल्याला सगळं जिन्नस हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग असे हे साहित्य गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे. नाहीतर मिश्रण थंड होऊ लागल्यावर कोरडे पडायला लागते. बघा यातले थोडेसे मिश्रण असे मुठीत घेऊन दाबत आणि मग हातात गोल फिरवत छानसा लाडू वळून घ्यायचा. किती छान लाडू वळले जात आहेत बघा. ते सगळेच लाडू व्यवस्थित वळले गेले. अगदी शेवटचं हे कोरडं झालं तर थोडं मंद गॅसवर गरम करून घ्यायचे. बघा आता हे आपले अत्यंत पौष्टिक, रुचकर आणि आरोग्यवर्धक, केस गळती, कंबरदुखी आणि आयर्नची कमतरता भरून काढणारे हळीव वापरून तयार केलेले लाडू तयार आहेत. या प्रमाणात 2 किलो लाडू तयार झाले. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून, कमेंट करून सपोर्ट करा.